पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आभार बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल
तुझी संगती झाली आमोचे निश्चिंते, झाली आमोचे निश्चिंते, झाली आमोचे निश्चिंते. तुझी संगती झाली आमोची निश्चिंते, झाली आमोची निश्चिंते, झाली आमोची निश्चिंते. आई देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. हरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर, नवनीताचे पुर, येथे नवनीताचे पुर. हरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर, येथे नवनीताचे पुर, येथे नवनीताचे पुर. आई देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजोदवडिता, नवजोदवडिता, आम्ही नवजोदवडिता. तुका म्हणे आता आम्ही नवजोदवडिता, आम्ही नवजोदवडिता, आम्ही नवजोदवडिता. आई देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे, आई देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे. हो पार कुमार, हो बारक माई, पार हो बारक कुमार, माई, हो पार कुमार, हो बारक माई, 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 हो बारक माई. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती. तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती, तुझी संगती. झाली आमोची निश्चिंती, झाली आमोची निश्चिंती. नाही देखील
पुंडलिक
संगती तुझी संगती झाली आमोचे निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरवर येथे नवनीताचे पूर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथमण दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामनुता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावा व्यासुभटा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची या माता चरणा श्री संताची या माता चरणावरी संतांच्या माथा चरणा श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेद काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम गायी करा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो गजानना अवलिया अवतरली जगताराया हे गजाननावलिया अवतरले जगताराया ओम नमो श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना जय जय स्वामी गजानना
सद्गुरु स्वामी गजानना जय जय स्वामी गजानना गण गणनाथ गजानना ओम स्वामी गजानना बोला बोला जय जय स्वामी गजानना सद्गुरु स्वामी गजानना गण गण गणात गोते मना ओम स्वामी गजानना सद्गुरु स्वामी गजानना जय स्वामी गजानना गण गण गणात गोते मना ओम श्री गजानना सद्गुरु स्वामी गजानना जय जय स्वामी गजानना गण गण गणात ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीराम समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। तुझी संगती झाली आमोची निश्चिंते नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराई यांचा 4 चरणाचा आणि गोपाळांचा आणि देवाचा संवाद वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे। आपल्या शेया टाकडे नानखेड सारख्या ग्रामामध्ये योगीराज गजानन महाराजांच्या दरबारामध्ये भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं संपूर्ण भक्त मंडळीच्या सहकार्यानं आणि कार्यकर्ते मंडळी यांच्या अथक प्रयत्नाने सालाबाद नेमाप्रमाणे होणारा हा 2 दिवसाचा उत्सव योगीराज गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त कालपासून चालू झालेला अखंड हरिनाम सप्ताह सकाळी तीर्थस्थापना झाली। त्यानंतर दिवसभर आमचे हरिभक्ती परायण आमचे प्रशांत महाराज आणि अमोल महाराज यांचे व्यासपीठ नेतृत्वाखाली गजानन विजय ग्रंथाचं पारायण संपन्न झालेलं आहे। त्यानंतर आज सकाळी श्रींचा अभिषेक महापूजा त्यानंतर राहिलेलं 2 अध्याय आणि नामावली हे देखील पूर्ण झालेलं आहे आणि हे समारोपी हे कीर्तन माझ्या वाट्याला आहे। विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल। त्या सेवेकरता उपस्थित असणारे मृदंगाचार्य जे राजू महाराज आहेत, आदरणीय श्री हरिभक्ती परायण जे नेहमी आपल्या कार्यक्रमाला हजर असतात जे जगदीश महाराज आहेत, आदरणीय श्री हरिभक्ती परायण अमोल महाराज आहेत, प्रशांत महाराज आहेत, आदरणीय श्री हरिभक्ती परायण आमचे गुरुबंधू असणारे संजय महाराज आहेत, गायक वादक विनेकरी आणि आपण संपूर्ण जाणकार श्रोते वर्ग। मी मुद्दामून जाणकार शब्द उच्चारला भाऊ, त्याचं कारण आहे जे जाणकार आहे ते कीर्तनाला हजर आहे, जे बिगर जाणकार आहे ते 12च्या पुढे 4 वाजे लोक हजर राहणार आहेत। विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल। काल देखील पारायण साधकाची जेवणाची व्यवस्था आपल्या संस्थेचे सचिव असणारे आमचे नाना पाटील यांची होती आणि आज देखील महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये श्री हरिभक्ती परायण आदरणीय आमचे विजयरावजी निकोले यांच्या हा दरवर्षी प्रमाणे महाप्रसाद महाराजांच्या प्रगट दिनानिमित्तानं असतो आणि इथल्या अन्नदानाचं महत्व आहे साहेब। येत एक शिकतल्या अन्न होय कोटी कुणाचे उद्धरण, कोटी याग केले समान ऐसे महिमान या तीर्थाचे। कारण असं आहे संत दरबारामध्ये भगवत दरबारामध्ये क्षेत्रावरती केलेलं अन्नदान ते 1000 पटीनं फलद्रूप असतो। विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। साहेबांनी प्रगट दिनाची पंगत घेतली तेव्हापासून मी देखील निश्चिंत झालेलं आहोत, नाहीतर मग मला चिंताच होती की लेख प्रगट दिनाचा भव्य कार्यक्रम असतो आपला, कसं करायचं काय करायचं, मला अनेक लोक पाहा लागत होते, पण साहेबांनी ते माझ्यावरलं ओझ कमी केलेलं आहे। विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आणि साहेबांच्या पंक्ती करता निश्चितपणे गजानन महाराज कोणाच्या तरी रूपामध्ये येऊन आज जेवण करून जातील
आणि ज्या परिवाराचं अन्नदान आहे त्या परिवाराला आशीर्वाद देऊन जातील. विठाला विठाला चला एक दोन प्रश्न असे निर्माण होणार आहेत. महाराजांचा प्रगट दिन का करावा? एक जण म्हणे करमत नाही म्हणून करावा. दुसऱ्याला विचारलं का हा प्रगट दिन का करावा? म्हणजे तुमच्या महाराज लोकांचं भक्ती म्हणून करावा. घ्या तसं नाही, कारण गजानन महाराजांचे आपल्यावर उपकार आहे. गजानन महाराजचे उपकार आहे जागविती, शिकविती आणि सांभाळती. हे उपकार असल्यामुळे त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचा प्रगट दिन करणं आवश्यक आहे. ऐका, गजानन महाराजचं जर आपण प्रगट दिन नाही केला तर महाराजांचं काही अळणार नाही, पण आपल्यासारख्या जड जीवाचा उद्धार होणार नाही. कारण गजानन महाराजचा प्रगट दिन आपणच टाकडीमध्ये इथं आश्रमामध्ये करतो असं नाही, आपल्या तालुक्यामध्ये होते असंही नाही, आपल्या जिल्ह्यामध्ये होते असंही नाही. गजानन महाराजचा प्रगट दिन पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो. गजानन महाराजचा प्रगट दिन आंध्रामध्ये होतो. गजानन महाराजचा प्रगट दिन कर्नाटकमध्ये होतो. यावर्षी मला कर्नाटकचा फोन आला होता. गजानन महाराजचा प्रगट दिन गुजरातमध्ये होतो. गजानन महाराजचा प्रगट दिन भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये अमेरिकेलाही करतात ते लोक. विठाला विठाला ज्या महाराजांचा प्रगट दिन आहे गजानन महाराजचा, आपण जर महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर महाराज म्हणजे निर्गुण, अर्थीतच आहे निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी असं ते तत्व आहे. पण लीला मात्रे धरले मानव देहासी तुमच्या आपल्या लोकांचा उद्धार व्हावा याकरता शेगावला हा माघवद्य सप्तमीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी गजानन महाराज प्रगट झाले. ते केवळ तुमच्या आपल्या उद्धाराकरता झालेले. पुढे विषय सांगेल मी. विठाला विठाला महाराजांचं निर्गुण निराकार रूप. महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावया आले दीन जना. उद्धरावया आले दीन जना. तुम्हा आपल्या दीनजनाचा उद्धार व्हावा एवढ्या करता जे निर्गुण ब्रह्म होतं ते महाराजांच्या रूपाने सगुण साकार बनलेलं आहे. कारण ब्रह्म ब्रह्म रूपामध्ये असताना ते कार्यशून्य आहे आणि तेच ब्रह्म संत रूपाने अवतीर्ण झालं की कार्यजन्य होत असतो. आम्हाला नाही कळलं महाराज कार्यशून्य आणि कार्यजन्य हे कशी काय भाषा कळणार आहे? या महाराज लोकांना कळणार आहे. ब्रह्म, कारण ब्रह्म हे परमार्थिक सत्य आहे. तुम्ही आपण व्यवहारिक सत्यमध्ये आहो आणि व्यवहारिक सत्यमध्ये असल्यामुळे मग ते परमार्थिक सत्यातलं ब्रह्म आपल्या व्यवहारिक सत्यातल्या लोकांचा कसं काय उद्धार करणार आहे? नाही करणार ते उद्धार. कारण आपलं समजा झोपलो आणि झोपल्यानंतर आपल्याला ताण लागली. भगवान भाऊ ताण, पाण्याचा गडवा भरलेलाच आहे पण पाणी हे व्यवहारिक सत्तेमध्ये आहे. तुम्ही आपण झोपलेल्या म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये आहोत. स्वप्न अवस्थेमध्ये असल्यानंतर पाण्याकरता तुम्ही सर्व हिंडून राहिलात स्वप्नामध्ये. जेवढाच गडवा भरलेला नफे ना नाही, ते व्यवहारिक सत्तेमध्ये आलेलं आहे आणि ते व्यवहारिक सत्तेतलं पाणी स्वप्न अवस्थेमध्ये काम करत नाही. तसं ब्रह्म हे परमार्थिक सत्तेमध्ये आहे आणि परमार्थिक सत्तेमध्ये असल्यामुळे ते कार्यशून्य आहे. नाही कळलं? लाकडामध्ये अग्नी आहे पण तो कार्यशून्य आहे. पण तोच अग्नी चुलीमध्ये आला, आता काय झाला? तो कार्यजन्य झालेला आहे. म्हणजे पाणी तपवता येते, स्वयंपाक करता येते, शिरा बनवता येते, सर्व काही करता येते. पण हे लोक गॅसच्या नांदी लागतात. विठाला 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 विठाला. कारण एवढी सुविधा आहे विन्नाची, सरपणाची. आता काही दुष्काळ नाही. त्या काळामध्ये दुष्काळ होता पण आता तर सरपणाचा सुकाळ झालेला आहे. तरीही लोक त्याचा उपयोग करत नाही. हा आपला शोकांतिक आहे थोडी. चला मला तिकडे जायचं नाही. म्हणजे तेच ब्रह्म परमार्थिक सत्तेतलं आजच्या दिवशी व्यवहारिक सत्तेमध्ये आलेलं आहे. ते आपला उद्धार करण्याकरता. बरं, गजानन महाराज कशा करता प्रगट झाले त्याची आरतीतच आहे. व्याधी वारुण केले
कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन. कारण अनेकांच्या व्याधी घालवल्या, अनेकांच्या व्याधी घालवत आहेत आणि अनेकांच्या व्याधी घालवणार आहेत. तेवढ्या करताच ते आपल्या विदर्भामध्ये आलेले आहेत. विठाला विठाला ठला विठाला 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 विठाला. चला, आणि अशा पद्धतीने म्हणून महाराजांचा प्रगट दिन आहे. बरं, महाराज केल्यानंतर फायदा काय आहे? फायदे 2-4 फायदे आहेत. भगवान म्हणतात अर्जुना, मला ते आवडतात जे संतांची उत्सव करतात, तेही प्राणा पुरुते आवडती मज नुरुते. जे भक्त चरित्राते, भक्ताच्या चरित्राची प्रशंसा करणारे जर आवडतात तर महाराजांचा प्रगट दिन करणारे आवडत नसतील. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा आहे, मुक्त पुरुषाचे उत्सव केले की आपल्याला देखील मुक्त दशा प्राप्त असते. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. तिसरा फायदा असा आहे, भगवान म्हणतात जे संतांची उत्सव करतात, मी त्याला माझं परम दैवत मानतो. प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता, ते मानु परम देवता आपुले आम्हे. अधिक एक फायदा असा आहे, भगवान उद्धवाशी बोलले भागवतामध्ये, उद्धवा, कदाचित पूजा साहित्य जमा केलं आणि देवाच्या पूजेला निघाले. देवाच्या पूजेला निघाल्यानंतर मग तुम्ही एखादी विरक्त संत आपल्या घरी आले, पण त्या संतांना या बसा, पाणी घ्या, चहा घ्या, काहीच म्हटलं नाही. मंदिरामध्ये मंत्राद्वारे उपचार अर्पण करायला लागले. पण भगवंतात करुणी पूजा संभार, माझ्या पूजेचा त्यादर, माझी पूजा करता एकाग्र, तै साधू नर घरा येते. त्या साधूची पूजा न करता तो माझी पूजा करी सर्वथा, त्याने उरी आणि तल्या लाता की माझ्या गाता प्रवर्तला. उद्धवानी प्रश्न केला, देवा तुमचं त्या संतांचं एक कसं काय, एवढं कसं काय एक आहे? तुला माहित नाही उद्धवा, संत माझे लढीवाड आहे, संत माझे लढीवाड, त्यांची सेवा लागी मज गोड, संत सेवकाची पूर्वी कोड, मज निचाड चाड तयासी. जो संतांची सेवा करतो देव त्याची सर्व इच्छा पूर्ण करत असतात. विठाला विठाला मला तर असं नवल वाटतंय की या कलियुगामध्ये सर्व देवाने आणि सर्व संतांनी गजानन महाराजकडे डिपार्टमेंट दिलं का काय मालूम. कोणी या, महाराज मुलाचं लग्न होत नाही, तथास्तु. महाराज मुलीचं लग्न होत नाही, तथास्तु. महाराज बोरला पाणी नाही, तथास्तु. महाराज अमुक का, सर्व सर्व. कारण गजानन महाराज म्हणजे मनवांसिक फल देणारं दैवत आहे. त्यांच्या त्या आरतीमध्येच आहे, ओम नमो भगवते गजाननाय, दर्शन मात्र दुःख दहनाय, विदे दे दिगंबराय, मनवांसित फलप्रदाये. मनवांसित फलप्राप्ती करणारं दैवत म्हणजे गजानन महाराज आहेत. विठाला 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 विठाला. ही जागा आपल्याला मिळाली आणि मिळाल्यानंतर ही जागा आम्हाला ट्रस्ट करायची होती. त्याचा रजिस्ट्रेशन नंबरच नाही भेटला. जोपर्यंत रजिस्ट्रेशन नंबर भेटत नव्हता तोपर्यंत प्रल्हाद भवनात महाराज आपल्याला बांधकाम करायचं नाही. कारण 2 ठिकाणचे अनुभव होते आम्हाला. एक अणवी मिर्जाईपूरचा अनुभव आलेला होता, एक पांढरेवरला देखील अनुभव आलेला होता. त्यामुळे मग हे जागा ट्रस्ट केल्याशिवाय आपल्याला बोर मारता येत नाही, आपल्याला लाईन घेता येत नाही, काही घेता येत नाही. असं मग 10-15 महिन्यानंतर 1.5 वर्ष झालं आम्ही गजानन महाराजकडे गेलो. आणि आमचं कसं आहे साहेब, आम्ही निवांत जातो. तुम्ही लोक गडबडीत गजानन महाराजकडे जाता. निवांत गेलं की बोलणं होते आणि गडबडमध्ये गेलं की बोलणं होत नसते. मग आम्ही गेलो, समाधीचं दर्शन घेतलं. समाधीचं दर्शन घेतलं, गादीचं दर्शन घेतलं. त्या गादीच्या समोर बसलो. म्हटलं गजानन बाबा, आमचा रजिस्ट्रेशन नंबरच नाही भेटून राहिला, तो भेटायला पाहिजे बोल लवकर. फक्त बाहेर आलो, सुभाजोचा फोन आला, महाराज आपला रजिस्ट्रेशन नंबर भेटला, E513. विठाला विठाला डबल मंदिरामध्ये गेलो, गादी पुढे कान धरले, सांगितलं गजानन बाबा आता आजपासून तुम्हाला काही सांगणार नाही आणि काही मागणार देखील नाही. हे आमचे अनुभव आहेत. चला मला तिकडे जायचं नाही. म्हणजे मनवांसिक फल देणारा दैवत म्हणजे गजानन महाराज. त्यानंतर गजानन महाराज म्हणजे कामधेनू आहेत, कल्पतरू आहेत, चिंतामणी आहेत, परिस आहेत. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परिसापेक्षा गजानन महाराजांचा महिमा फार मोठा आहे. लोहा परिसासी नसाये उपमा, सद्गुरु महिमा
अगाधची या संतांचे हे देणे कल्पतरुणी तुणे परिसा परिसगाद देणे चिंतामणी ठेंगणा या संता परिसुदार नाही त्रिभुवनी थोर माय बापे सोदर इष्ट मित्र स्वैरे असं या योगीराजांचा हा प्रगट दिन आहे आणि त्या निमित्ताने हे समारोपीय कीर्तन माझ्या वाट्याला आहे. विठाला विठाला विठला 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 महाराजांचा महिमा आपण काय वर्णन करणार. कारण संतांचा दोन प्रकारचा महिमा असते. एक सामान्य महिमा आणि एक स्वरूप महिमा म्हणजे सामर्थ्य महिमा असतो. स्वरूप महिमा असतो. स्वरूप महिमा 10व्या अध्यायामध्ये आलेला आहे ज्ञानेश्वरीच्या. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविद प्रबोधा पराप्रमय प्रमादा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरण तारतुर्या लालन लीला. हा त्यांचा स्वरूप महिमा आहे. सामर्थ्य महिमा काय. तया परी श्री गुरु करती जय अंगीकारू तै होनी ठाके संसारू मोक्षमय आगवा. आपला संसार न ठेवता मोक्षमय करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगामध्ये आहे त्यांना म्हणतात सामर्थ्य महिमा. मला कळण्याकरता सांगणार. कोरड्या इरीला पाणी लावणं हा सामर्थ्य महिमा आहे. गाय घोडा शांत करणं हा सामर्थ्य महिमा आहे. गंगा भारतीचा महारोग घालवणं हा सामर्थ्य महिमा आहे. बंडू तात्याला धन सापडणं हा सामर्थ्य महिमा आहे. गंगा त्या भाजेचं लज्जा रक्षण करणं हा सामर्थ्य महिमा आहे. पण शिवरला पितांबर वज्रभूषण महाराजांना सूर्याच्या रूपामध्ये दर्शन देणं हा त्यांचा स्वरूप महिमा आहे. विठाला विठाला विठला विठला विठला. गजानन महाराजचा महिमा आपण कितीही वर्णन करतो म्हटलं तरी मात्र वर्णन करता येणार नाही. आपलं कर्तव्य काय आहे. काय वानू आता न पुरे वाणी काय वानू आता न पुरे वाणी न पुरे ही वाणी काय वाणू आता न पुरे ही वाणी. हे मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता न पुरे वाणी. मस्तक चरणी ठेवितसे मस्तक चरणी ठेवितसे काय वाणू आता न पुरे वाणी काय वाणू आता न पुरे वाणी. हो तुकोवरंता काय वानू आता न पुरे ही वाणी. मग आपलं कर्तव्य काय. मस्तक चरणी ठेवीतसे. कारण त्यांचा महिमा नाही कळणार आपल्याला. काय त्यांचा महिमा. वरुण मी पामर नकडे साचार ब्रह्माधिका. ब्रह्माधिक देवांना त्यांचा महिमा कळत नाही. ते चहा पिणाराला काय कळणार आहे महिमा त्यांचा. नाही कळणार. मग आपलं कर्तव्य काय मामा. एकच आहे. 2 हस्त आणि 3रं मस्तक श्रींच्या चरणावर ते पादुकार ठेवावं एवढंच आपलं कर्तव्य आहे. तैशी श्रीगुरुचे महिमान आकडिता की असे साधन हे जाणून म्या नमन देवांत केले. पण त्याचा फार मोठा महिमा हा गजानन महाराजांचा आहे. कारण ते समर्थ आहेत. समर्थ म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. एरवी समर्थ हे सर्व संत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीमधले आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये जेवढे संत होऊन गेलेले आहे त्या संतांना समर्थ लागलंच नाही बा. समर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतो का आपण. समर्थ एकनाथ महाराज म्हणतो का. समर्थ नामदेव महाराज म्हणतो का. समर्थ तुकोबाराय म्हणतो का. नाही म्हणत. ते समर्थ नाहीत का. तेही देखील समर्थच आहेत. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज समर्थ म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही प्रकारची शक्ती ज्यांच्या जवळ आहे. गजानन महाराज म्हणजे सामान्य नाही. ज्ञानेश्वरीत मध्ये एक ओवी आलेली आहे प्रशांत महाराज. अगा योगी जो म्हणीजे तो देवाचाही देव जाणीजे. आणि गजानन महाराज योग पुरुष आहेत. त्यामुळे ते देवाचेही देव आहेत. महाराजांचं चरित्र जर पाया झालं ना
आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये तर दासगणू महाराजांनी वर्णन केलेलंच आहे, पण ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम मदोंभित्वम हा श्लोक म्हणजे गजानन महाराजचं जीवनचरित्र आहे. वाचस्पतीचे ने पाडे सर्वज्ञता तरी जोडे परी वेडी माझी दयळे मैमे भेने चातुर्य लपवी विषय पण मिरवी मी अमुका अभावेशेची लोका जगी अवज्ञाची करावी संबंधी सोय न धरावी. हे जीवन म्हणजे संपूर्ण गजानन महाराजांचं जीवन आहे. असा हा महाराजांचा प्रगट दिन आपल्या या टाकडीमध्ये योगीराजांच्या दरबारामध्ये भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये होतो. महाराज याच्या आधीपासून हा प्रगट दिन आहे. महाराज आल्यानंतर मग त्याला चांगलं स्वरूप आलं. पहिले हा प्रगट दिन बहुतेक आमच्या गावातील भिका पाटील करायचे. आम्ही लहान लहान होतो ते भगरीचा याचा भात करायचे, भादलेचा भात करायचे, ते करायचे. त्यानंतर मग सुभाष भाऊकडे बऱ्याच वर्ष प्रगट दिन झालेला आहे. ज्यावेळेला आपलं मंदिर झालं आमची काहीच व्यवस्था नव्हती साहेब, मग आम्ही बुंदी वाटायचं, कधी शिरा वाटायचा, कधी काहीतरी. पण भगवंताच्या आणि गजानन महाराजच्या मनामध्ये आलं. आम्हाला चांगले लोक मिळाले, म्हणजे प्रल्हाद भाऊ सारखे मिळाले. त्यानंतर गुरुवार्यांचं मार्गदर्शन लाभलं तुकाराम बाबांचं आणि सर्व भक्त मंडळीचं गावकरी मंडळीचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि त्या सहकार्यातून एवढं हे भव्यता आणि दिव्यता निर्माण झालेली आहे. विठाला 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 पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव तुकाराम गजानन महाराज की जय. आता महाराजांचा मला सर्व महिमा सांगता येणार आहे. तीर्थाचा, अंगाऱ्याचा, वारीचा, प्रसादाचा, नामाचा, पण फार टाइम घेणार नाही. सर्व महिमा आता नेहमी माझे 2 कीर्तन असतातच. एक ऋषी पंचमीलाही कीर्तन असतो आणि दुसरं म्हणजे प्रगट दिनाला कार्यक्रम असतो. समारोपीयच असतात ते दोन्ही बी, पण फार काही सांगणार नाही. असा हा महाराजांचा फार मोठा सामर्थ्य महिमा आहे. हे सर्व त्यांच्या सामर्थ्याने चालत आहे कुठलंही कार्य. बरं गजानन महाराज शेगावलाच तसं नाही. कालच ओवी गेली आपल्या गजानन विजय ग्रंथात, मी गेलो ऐसे मानू नका, सेवेत अंतर करू नका, मजला कधी विसरू नका, मी आहे येथेची. म्हणजे गजानन महाराज शेगावला आहेत, इथं नाही असं समजायचं नाही. महाराज इथं देखील सगुण रूपाने तिथं तर आहेतच. महाराज चराचरामध्येच आहे. जिकडे पाशी तिकडे तू दिससी नयना. जिकडे आपण पाहणार तिकडे गजानन महाराज आपल्याला दर्शन देणारच, पण मात्र मूर्ती रूपामध्ये विशेष प्रकारचं दर्शन असतो. विठाला 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 विठाला. अशा पद्धतीने होणारा हा वार्षिक उत्सव आहे. आणि अशा वार्षिक उत्सवामध्ये सेवेचा सुयोग सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे महाराज देवाचा आणि गोपाळांचा संवाद वर्णन करतात. भगवान मथुरीमध्ये प्रगट झाले. ते मथुरेमध्ये आले नाही, गोकुळामध्ये आले. आणि गोकुळामध्ये आले असताना कागासूर, बकासूर, इटासूर पुतणेचा उद्धार केला. मारलं म्हणणार नाही मी, कारण देवाच्या हातून गेलेले ते अधोगतीला कसे काय जातील. ज्ञानोबराची ओवी आहे बरं. तुवा सनका अधिका चेने माने सावेजू सौरसू दिदला पुतणे. म्हणजे मोक्ष दिलेला आहे, मोक्षाला गेलेले आहे. गणपती बाप्पाची फटफजिता केली. अनेक अनेक भगवंताने चरित्र केलं, लीला केल्या. आणि भगवान थोडे मोठे झाले, अंगणामध्ये आले, शिटी वाजवली, सर्व गोपाळ जमले. आणि गोपाळांना विचारलं का रे अशी अगरबत्ती शाप का हा. त्यांनी सांगितलं पीक तिकडे खपते तिकडे, संघटना तयार करा. संघटना तयार केली. त्या संघटनेचा नेता कृष्णाला ठरवलं. आणि ठरवलं असताना भगवान सांगितलं तुम्हाला पोडो भरवायचे ना, हो याल तरी यारे लागे, अहो घे माझ्या मागे मागे. सर्व गोपाळ भगवंताच्या मागे जायला लागले. जात असताना काही शंकाखोर गोपाळ होतेच. म्हणजे आता शंका घेणारे आहेत असं नाही, त्याही काळामध्ये देवावर शंका घेणारे आहेत. विठाला 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 विठाला. शंकाखोर लोक जाऊ द्या, पण मात्र काही निष्ठावान लोक असतात. निष्ठा कशाला म्हणतात. मरणाचा प्रसंग जरी आला त्यांची निष्ठा डळत नाही.
त्याला म्हणतात निष्ठावान. एटोनिया नुटू माता मरणा वाचोणी सर्वता. लोकांची निष्ठा कशी आहे? आपल्या मनासारखं घडलं तर निष्ठा, नाहीतर मग निष्ठा निष्ठी चालू असते. निष्ठा बसण्याकरता कधी कधी साधू देखील आपली परीक्षा घेत असतात. विठाला विठाला सांसारिक लोकांच्या मनासारखं घडलं की त्यांची निष्ठा बसते. काय म्हणे बा आम्ही गेलो आणि तिथं आम्हाला असं हे झालेलं आहे, आणि समजा आपल्या मनासारखं झालंच नाही, हे ते महाराज काय काय कामाचे आहेत म्हणे, असे तर लय भेटतात म्हणे. मग आपल्याला म्हणजे असं होत असते. आमचे गुरुजी तुकाराम बाबा दृष्टांत सांगत असतात. एक राजा मौलानाकडे गेला, त्याला सांगितलं मला तुम्हाला गुरु करायचं आहे. त्याने सांगितलं बरं बरं बरं, गुरु केलं त्याला. आता हा राजा दररोज महाराजांच्या दर्शनाला जायचा, दररोज महाराजांच्या दर्शनाला जायचा. जात असताना एक दिवस महाराजांनी त्याची परीक्षा पाहिली. एका थंड्यागार सावलीमध्ये गेला राजा. आपला ते मौलानाजी ते साधू गेले तिकडे, आणि गेले असताना राजाला पाहिलं आश्रमामध्ये महाराज नाही. कुठं आहेत? म्हणे त्या झाडाखाली बसलेले आहे. तो राजा तिकडे दर्शनाला निघाला. नेम होता त्याचा. दर्शनाला निघाला असताना ते फकीर जे म्हणा, मौलाना म्हणा, एक बाई तिथं बसलेली, ती घोंगट पांघरून, आणि ते काहीतरी शिशीतलं टाकत होती गिल्लासामध्ये आणि महाराजांना देत होती. त्या राजानं नेमकं ते पाहिलं आणि बाप रे बाप, आपण ज्यांना गुरु मानतो, इथल्या दिवसाचं ज्यांची शरणागती पत्करतो, ते तर म्हणे असे कृत्य करता बाईच्या हातून शिशीतलं काहीतरी घेत आहेत म्हणे गिलासात टाकून. परत फिरला, त्यांनी आवाज दिला, ओ राजा इकडे. कळलं म्हणे महाराज तुमचं आम्हाला सर्व माहित आहे. अरे इकडे ये राजा. राजाला बोलावलं. राजा बोलावल्यानंतर राजा बसला. बसल्यानंतर त्या बाईला सांगितलं, आई तोंडावरला बुरखा काढून टाक. काढलं तर ती त्याची आई होती, त्या महाराजांची आई होती त्या फकीराची. आणि आई असताना आई राजाला त्या शिशीतलं दे. लगेच गिलासामध्ये शिशीतलं ओतलं, राजाला दिलं. राजा पेला. नंतर समजलं त्याला की हे शरबत आहे. राजा पुन्हा पाहा लागला. राजा आता माझ्याकडे येऊ नको, तुझी निष्ठा ढळली. विढाला विढाला. अनेक वेळेला असं होते लोकांचं. पण मात्र गोपाळांची श्रद्धा पाहिली असताना गोपाळांना विचारलं, गोपाळांनो तुम्ही बऱ्याच दिवसचे माझ्या संगतीमध्ये आहात, तुम्हाला कसं काय वाटते? तर ते गोपाळांना, देवा तुझ्या संगतीमध्ये आलो आम्ही आणि आमची सर्व चिंता निवृत्त झाली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुझी संगती तुझी नाही देखील मिळे हो, नाही देखील मिळे. झाली आमची निश्चिंती, झाली आमची निश्चिंती, नाही देखील हो, नाही देखील. गोपाळ चला देवा तुझ्या संगतीमध्ये आलो आम्ही, निश्चिंत बनलो. तुझे संगती झाली आमुची निश्चिंती. शंकाशे
गोकुळवासियांच्या मागे कोणती चिंता होती? तर 3 प्रकारची चिंता होती. पहिली चिंता होती धनधान्याविषयी, दुसरी चिंता होती ब्रह्मज्ञानाविषयी आणि तिसरी चिंता होती उद्धाराविषयी. गोपाळांसाला देवा तुझ्या संगतीमध्ये आलो आम्ही, आमची धनधान्याची चिंता निवृत्त झाली, कारण घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. जिथं देवाचं आणि संतांचं वास्तव्य आहे, देव आणि संत त्याला उपाशी राहू देत नाही. धनधान्याच्या विषयी चिंता निवृत्त झाली. दुसरी चिंता होती ब्रह्मज्ञानाच्या विषयी. भगवंताने गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर गोकुळवासी लोक ब्रह्मज्ञानाचे अधिकारी बनले. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केले या वाचून जप तप. तिसरी चिंता होती उद्धाराविषयी. देवा तुझ्या संगतीमध्ये आलो आम्ही, आल्यामुळे नोयनारीशे उद्धरिलो, आम्हाला कोणत्याच प्रकारची साधना न करता आमचा उद्धार झालेला आहे. तेच परिस्थिती आपली देखील आहे. आपण गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये आलेलो आहोत. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, गजानन बाबा आले तापासून आपल्या पंचकृषीला काहीच कमी पडलेलं नाही. हे गजानन महाराजचं सामर्थ्य. त्यानंतर ब्रह्मज्ञानाविषयी, ब्रह्मज्ञानाचे तो अधिकारी झाले, त्यामुळे कीर्तन ऐकायचं कामच नाही. विठाला आणि जो जो जीव संतांच्या सानिध्यामध्ये आहे, गजानन महाराजच्या सानिध्यामध्ये आहे, त्याला उद्धाराच्या विषयी चिंता करण्याची अजिबात गरज नाही. त्याचा उद्धार अनायशेच होत असतो. तिन्ही प्रकारची चिंता निवृत्त झाली. म्हणून तुझी संगती झाली आमची निश्चिंती, आम्ही निश्चिंत बनलो. म्हणून नाही काही चिंता, तुझं लागली सकड चिंता, भोजन आच्छादनी चिंता, वृथा कुर्वंती वैष्णवा. देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आमची सर्व चिंता निवृत्त झाली. आपली अशी बरेच भक्त मंडळी आहे की फार श्रीमंत नाही पण निश्चिंत आहे. हे आपल्या मागे समोर बसलेले असणारे आमचे उत्तम भवन. तुमच्या घरी किती वावर आहे? 3 एकर. काही चिंता आहे का? हा परिणाम कशाचा आहे? हा संतांच्या संगतीतला परिणाम आहे. विठाला विठाला असे बरेच उदाहरण मला इथं देता येत. आमच्या राजूबाजूला किती आहे? 4-5 एकर असे. 9 झाली का? आता झाली 9. आम्ही होते आपले 4च होती वाटते बहुतेक. 4 एकर वावर. म्हटलं राजू भाऊ त्या 2 व्हीलर गाडी घ्यायला पाहिजे एखादी. 2 व्हीलर झाली. मग त्याला म्हटलं काय गाड्या, ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे. ट्रॅक्टरही झाला. आम्ही त्याच्या घरी जात जा, या बुवाच्या घरी, तर मातीच्या भिंती होत्या. आम्ही चाललं की त्या भीती दंदन वाजत, डलडल हालत. आता 2 मकान झाले. कशाचा परिणाम आहे? विठाला विठाला. कारण देवाच्या आणि संतांच्या संगतीमध्ये आलं की माणूस निश्चिंत बनत असतो. निश्चिंत बनतो म्हणजे निर्व्यसनी बनतो. कारण व्यसनी माणसाला चिंता असते आणि निर्व्यसनी माणसाला अरे पोट तर माणूस कसंही भरते. आणि भरत बामन विठाला विठाला. म्हणून महाराज म्हणतात तुझी संगती झाली आमची निश्चिंती. एवढंच नाही देवा, ज्या संगतीमध्ये आलो आम्ही कोणत्याच प्रकारची चिंता हार आलेली नाही. एवढंच नाही तर जे आम्ही कधीच पाहत नव्हतो असे भोग आज आम्हाला भोगायला भेटतात. हे दुसऱ्या चरणामध्ये. नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे. भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे,
भगवंताच्या संगतीमध्ये आलो आम्ही, निश्चिंत बनलो. एवढंच नाही, जे कधीच पाहत नव्हतो ते आज आम्हाला भोग्याला भेटते. नाही देखील ते मिळे, खरंच मिळे. आम्ही फक्त खोटी खोटी संगत करतो तर आमची एवढी मजा आहे, आणि खरी खरी जर संगत केली ना तर किती आनंद येणार आहे. म्हणून नाही देखील ते मिळे आम्ही कधीच पाहत नव्हतो ते आज आम्हाला. आता मी या मोबाईल मध्ये बांधलेला म्हणून सांगा, नाहीतरी मी कसा होतो हे सर्वांना माहिती आहे. लोकांनी मला किती पैसे दिले तरी माझं समाधान आहे. मी 90 रुपयात एक महिनाभर मेंढर वैले भाऊ. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक जण म्हणे महाराज माझ्या घरी चाला. म्हटलं नाही गडे, मी काही चहा वगैरे घेत नाही. नाही म्हणे चाला. गेलो आम्ही, फक्त त्याच्या घरी पाणी पेलो, सुपारी घेतली, त्यानं नारळ, दुपटा आणि 500 रुपये दिले फक्त पाणी पियाचे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि असं मला स्वभाव आहे, कारण आलं की मी देत राहतो. ते गजान महाराजला देत राहतो. माझ्याजवळ 1 रुपया जरी आला तरी मात्र तो गजानन महाराजच्या कार्याकरताच लागतो. नाहीतर माणसानं तुमच्या भावानं 2 मजली घर बांधलं, तुम्ही दिले असतील, 1 रुपया जर दिला तर मी नरकात जाईल. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. चला आपल्याला तिकडे नाही जायचं. मला असा भाव तुम्हाला लोकांना नाही देखील ते मिळे. किती मिळते हो बा, अरे बाप रे बा. भोग सुखाचे सोहळे आपल्या जीवनामध्ये जे जे भोग प्राप्त होतात, मला त्याची शंका थोडीशी, म्हटलं अभंग पाहून घ्या. मला वाटलं भोग सुखाचे सोहळे आहे का भोग सुखाचे सोहळे, कारण अर्थ बदलली ना. मग भोग सुखाचे सोहळे जे जे आमच्या जीवनामध्ये देवा सोहळे झालेले आहे, ते भोग सुखाचे सोहळे झाले आहे. खरंच सुखाचे सोहळे. एवढे सुख आहे, एवढा आनंद आहे, नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आनंदाची डोई, आनंद तरंग, अवघे चित्रे लोके, आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अजिबात काही नसतो म्हणून भोग सुखाचे सोहळे. आता मी बॉम्बेला गेलो होतो. बरेच लोकांना महाराज तुम्ही मुंबईला गेले. म्हटलं आता मुंबईला काय, कुठेही जायला जर तारीख आली तर जावंच लागते. तिथं गेल्यानंतर इकडे कीर्तनही करा ना वाटी मले. विठाला विठाला. सर्व सुखाचे सोडे संतांच्या संगतीमध्ये आपण आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहे. भोग सुखाचे सोडे देवा तुझ्या संगतीमध्ये आलो आम्ही, निश्चिंत बनलो. सुखाचे सोडे देखील भोगलेले आहे, आणि भोगलेले असल्यामुळे तुझ्या संगतीचा भोग सुखाचे सोडे हा लौकिक फायदा झाला. निश्चिंत झालो हा लौकिक फायदा झाला. अलौकिक फायदा कोणता झाला तर आम्हाला खऱ्या दृष्टीनं संसाराची नित्यता कळली. ती 3ऱ्या चरणामध्ये. घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर, घरी ताकाचे सरोवर. येथे नावनी काचेपुर, येथे नावनी काचेपुर, नाही देखिले येथे नवनी ताजेपुर, येथे नवनी ताजेपुर, नाही देखील ते मिळे, नाही देखील ते मिळे. देवा तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर आम्हाला संसाराचं स्वरूप कळलं. संसार कसा आहे, ताकाप्रमाणे फलकट तो संसार, हे ते सार भगवंत. किंवा त्या गोकर्णाने त्या आत्मदेवाला केलेला उपदेश आहे. बाबा असार खलु संसारे, दुःख रूपी विमोहका, मोहकश्य धनकश्य स्नेवांजुलते निश. असार आहे, फलकट आहे, म्हणून ताकाप्रमाणे आहे.
घरी ताकाचे सर्वर. सर्वराला मर्यादा आहे आणि जे नेहमी ताक पितात त्याला हा खरं काय खोटं काय धर्म काय अधर्म काय पाप काय. पण जे नेहमी संसारामध्ये गुरफटले लोक आहेत त्यांना कुठलं कळणार आहे काय. कारण ताक पिऊ पिऊ त्यांची बुद्धी जड झाली. जसं ताक पिणारा प्राणी आहे म्हशीचं हेलगट. आणि समजा हेलगट आपण जर समजा गाडी घेऊन गेल्यानंतर किती जरी हॉर्न दिले तरी ते बाजूले होत नाही. ज्यावेळेला त्याला धक्का लागते मग ते मांग पाय वथारा घेऊन मग बाजूले होते. तसं जे नेहमी संसारामध्ये राहतात त्यांना आपण त्यांच्या हिताचं सांगा, बाबा रे निर्वेशनी हो, माळ घाल, येत जा इकडे, साधूच्या संगतीमध्ये राह. ते आपल्याकडे वथारा घेऊन पाहतात. महाराज आमचं आहे तेच बरोबर आहे, तुमचं काय खरं आहे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. घरी ताकाचे सर्वर. हा त्याला मर्यादा आली सर्वराला. अमुक सर्वरामध्ये अमुक लिटर पाणी बसतो ही मर्यादा आली. पण येथे नवनीताचे पूर. इथं तर आनंदाचा पूर आहे. खरंच पूर आहे. किती आनंद आहे बाप रे बाप. खरंच आनंद आहे. लोक मला विचारतात महाराज तुमचं वजन कमी कधी होणार आहे. म्हटलं वजन कमी होणारच नाही कारण आनंदच तेवढा आहे. विठाला विठाला कारण हरी कृपा होता भक्तानी ती दोंदे. तिथं काय कमी पडणार आहे. घरी ताकाचे सर्व येते नवनीताचे देवा. देवा सांगले काय गोपाळांनो तुझ्या संगतीमध्ये आलो आम्ही, निश्चिंत बनलो. जे पाहत नव्हतं ते आम्हाला भोगायला भेटलं. आता आम्हाला संसाराचं स्वरूप कळलं. जोपर्यंत संसाराचं स्वरूप कळत नाही ना तोपर्यंत माणूस संसाराच्या बाहेर निघतच नाही. मग संसाराचं स्वरूप कळण्याकरता देवाची किंवा साधूची संगत करावी लागते असं ज्ञानोबरायचं म्हणणं आहे. संसारा समजता जई जाणी जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. पण हे अनित्यता कधी कळते. टीव्ही पाहू घरी बसून. संता सवे वसता योग ज्ञानी परिसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी. वैराग्यशील अंतकरणाने किंवा ज्ञानोबराय दृष्टांत देतात प्रशांत महाराज. ज्ञानोबराय म्हणता विसरांदले रस सोये जई जेवणारा ठाव होये तई ताटची सांडून जाये जिया परी. एक माणूस जेवायला बसला असताना एक समोर पाटील जेवू नका. तो म्हणे बा 3 दिवस झाले उपाशी जीव नका म्हणता. म्हणे तुम्ही जे जीवन राहिले का नाही त्यात रोग राही. जेव्हा म्हणे आता जेवील तो, जेवला तर जगील तो. तसं संसाराची अनित्यता कळली की माणूस लगेच त्याचा त्याग करतो. तसं गोपाळांना देवा आम्हाला संसाराची आता अनित्यता कळलेली आहे. आणि गोपाळांनी भगवंताच्या विषयी परमार्थाच्या विषयी निष्ठा प्रगट केलेली आहे. देवा तू आता आम्हाला काढून जरी दिलं तरी आम्ही जाणार नाही. हे शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे आता तुका म्हणे आता म्हणे आता तुका म्हणे आता हे तुका म्हणे आता तुका म्हणे आम्ही नवत दवडिता आम्ही नवत दवडिता नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नवजो दवनिता
सांगत देवा आहा आता तू आम्हाला काढून जरी दिलं तरी आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता, आता म्हणजे वर्तमान दर्शक शब्द आहे. आता एवढं प्राप्त झालं तू आम्हाला काढून जरी दिलं तरी जाणार नाही. हे निष्ठा आहे. निष्ठावान लोक जात नसतात. म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोडे विढोबार रखुमाई हो बारक माई ओ बारक माई हो 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 बारक माई. आज खऱ्या दृष्टीनं गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. कारण ज्ञानोबा आपल्या दासगणू महाराजांनी वर्णन केलेलं आहे. शेगावी सर्वरी भले गजानन कमल उदया आले. शेगाव एक सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये गजानन रूपी कमल उदयाला आलेला आहे. महाराज कुठून आले काय आले त्याचा काही ठाव ठिकाणा नाही. पण देवीदास पंत यांच्या घरी त्यांच्या मुलाची ऋतुशांती होती. भोजनाची पंगत बसलेली होती आणि पहिली पंगत आटपून पत्तरवाड्या रस्त्यावर टाकलेल्या होत्या. आणि रस्त्यावर टाकलेल्या असल्यामुळे गजानन महाराज त्या पाहल्याबरोबर महाराज त्या झाडाखाली आले, वडाखाली आले, तिथं बसले आणि उष्ट्या पत्रवाडीचं शोधन करत असताना त्यांना भाताचे शीत पडलेले दिसले. त्यांना कळलं हे अन्न ब्रह्मरूप आहे. म्हणून प्रसाद घेत असताना तो एवढा घ्यायचा की आपल्याला देखील तेवढाच घ्यायचा. त्या हिंदी सायडर लोक मस्त लिहितात तिकडे, त्याच्या ताटामध्ये एवढं घ्यायचं की उष्ट पडणार नाही याची दक्षता घ्यायची. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपण दररोज म्हणतो वदनी कवड घेता नाम घ्या श्री हरीचे सहज होणं होते. अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे महाराजांनी आपल्याला दिव्य संदेश आपल्या विदर्भामध्ये शेगावला प्रगट झाल्याबरोबर सर्व विदर्भीय लोकांना दिलेला आहे. तरीही लोक उष्ट पाळल्याशिवाय राहत नाहीत. बा विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला. महाराज त्या पत्तरबाळीजवळ बसलेले आहेत. भाताचा शीत दिसला आणि तोंडामध्ये महाराजांनी घातलेला आहे असं दासगणू महाराजांनी वर्णन केलेलं आहे. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान. ब्रह्मव्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान. भक्षण करीती भाताचे कण तेजस्वी कांतिमय तनु तेजस्वी कांतिमय तनु वाच तपस्वी महान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान. हे अनुरेणू मध्ये ब्रह्मव्यापिले लय उत्पत्ती समान
प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान. तुमच्या महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे जगदीश महाराजांनी. अणुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघवद्य पुण्य दिवसी प्रगटला योगी महान. उष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करीत भाताचे शीत. महाराजांनी पाहलं आणि पाहलं असताना भाताचे शीत काय लागले आणि जेवण झाल्यानंतर बंकटलाल आणि दामोदर पंत त्याच रस्त्यानं निघाले. बंकटलालाने पाहलं आणि पाहलं असताना दामोदर पंताला सांगितलं हा कोणीतरी महान योगी असावा. हा अन्नार्थ जरी असता तरी पात्रे मागुनी घेता. गजानन विजय ग्रंथामध्ये ओवी आलेली आहे. कारण देवीदास वही देता कारण तो भाविक आहेत ते. त्यानंतर लगेच देवीदास बाला आवाज दिला ओ महाराज मधून ताट वाढून आणा. म्हणजे ताट वाढून आणलेलं आहे. गजानन महाराज पुढे ठेवलं. आता त्या रस्त्याने अनेक लोक गेले पण कोणालाच पारख झाली नाही. कारण हेरा पारखण्याकरता माणसाला दृष्टी लागत असते तसं साधू ओळखण्याकरता देखील माणसाला दिव्य दृष्टी लागते. सामान्य दृष्टिकोनातून साधूला कधीच पाहू नये. विठाला विठाला हे काय आपल्यासारखेच आहेत. आपल्यासारखे बोलता आपल्यासारखे खाता आपल्यातच राहता. अरे हे लौकिक दृष्टीनं पाहून राहिलेला आहे. तू ज्या वेळेला ब्रह्माती सारुनिया दूर म्हणजे रस्त्याने चाललेले होते ते जात असताना बंकटलालांनी पाहलं हा कोणीतरी योगी आहे. देवीदास महाराजांना हे केलं विनंती केली. त्यांनी लगेच पात्र वाढून आणलं. गजानन महाराजच्या पुढे ठेवलं. ठेवल्याबरोबर सर्व पदार्थ एक केले महाराजांनी आणि जेवण करायला लागले. कारण जो ब्रह्मरस पेलेला होते त्यामुळे त्यांना काय आवड निवड काही राहिली नाही. मग बंकटलाल सांगलं महाराज तुम्हाला पाणी आणू का. पाणी. महाराजांनी उत्तर दिलं अन्न बक्षिले देहाने परी त्या पाहिजे पाणी. अन्न तरी आधी आणि भक्षण केलेलं आहे. पाणी तर देहाला पाहिजे पण हा व्यवहार चतुर लोकांनी जाणायला पाहिजे. जेवण झाल्यावर पाणी पिता का विचारतात. मग बंकटलाल पाणी आणण्याकरता गेले. गजानन महाराजचं जेवण झालं. उठले तिथून जवळ हौद होता त्या हौदाजवळ गेले आणि महाराज पाणी प्यायला लागले. तेवढ्यात पाणी आहा समर्थ आहे गडूळ पाणी न लावा वदनी. कारण जनावरा लागून योग्य असे पिण्याचे दास गणू महाराजांनी वर्णन केलेलं आहे. महाराज ते पाणी पिऊ नका ते जनावराचं आहे. कारण महाराजांनी उत्तर दिलं पाणीही तोच आहे आणि पिणारा देखील तोच आहे. एवढं तत्वज्ञान ऐकल्यानंतर बंकटलाल पाया पडणार तेवढ्यात महाराज तिथून निघून गेले. निघून गेले असताना पण बंकटलाला काही गमत नव्हतं. बोलणं लगे अन्न पाणी समर्थाचा ध्यास मनी. कारण असं आहे साधूच्या भेटीचा ध्यास लागला की माणसाला काहीच गोड वाटत नाही. कधी कधी भेटावं असं वाटतंय. विठाला विठाला मला एक कालपासून नवल वाटलं. कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असताना लोक आमच्या फोनवरूनच तारखा घेतात. पण दर्यापूरमध्ये राहणारे त्यांचे सुलतानी साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी त्यांना त्यांच्या घरी भागवत करायचं आहे. महाराज बाबा भागवत करायचं आहे. त्यांच्या भिका मामाशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं मग तुम्हाला महाराजांची भेट घ्यायची आहे का. त्यांनी सांगितलं हो आम्हाला महाराजांची भेट घ्यायची आहे. या तुम्ही प्रगट दिनाला. त्यांना माहित आहे इतर वेळेला हजरच नसतात. प्रगट दिन ऋषी पंचमी आणि अक्षय तृतीयेचा सप्ताह या सप्त्याला आम्ही हजर असतो. त्यांनी सांगितलं या मग तुम्ही तुमचा प्रगट दिनही होतो आणि महाराजांची भेट देखील होतो. लगेच त्यांच्या अंतकरणामध्ये भागवत करण्याच्या विषयी पती पत्नीच्या मनामध्ये असल्यामुळे 2 दिवस झाले या ठिकाणी आलेले. साधू भेटी विषयी तळमळ असली कार्यक्रमाच्या विषयी तळमळ असली बराबर त्यांनी जुना नियम पाळला. कारण जुने लोक कीर्तन घेत होते ना ते भेट घेऊनच कीर्तन घेत होते. आता भेट घेऊनवर घेत नाही आता फोनवर घेतात. फोनवरही कोण्या महाराजची तारीख घेतात
जे युट्यूबवर आहेत त्याच्या विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आम्ही नेहमी सांगत असतो कीर्तनकाराचं कीर्तन घेत असताना युट्यूबवर पाहून कीर्तनकार कीर्तन नका घेऊ, तो वारीत पाहून कीर्तन घ्यायचं. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भाऊंना अनुभव आहे. श्रीराम बाबा नेहमी सांगायचे कीर्तनकार 2 तास काय बोलतो याच्यापेक्षा तो 22 तास काय करतो हे पाहायचं जा. तुम्ही तसं पाहतच ना. आणि असं आहे त्या युट्यूबवर थोडे थोडे त्याचे टाकेल असतात, वरून माल असते, आज सारे बोंडच असतात. तुम्ही शेतकरी वर्गातले लोक समजा तुम्ही तुरी केले नेल्या तर मुकण्यावर टाकता का चांगला माल वर टाकता? चांगला माल खाली पाहिलं तर सारं गडूगार असं सोयाबीनचं लागेल सोयाबीन तसं असते ते. पण जाऊ दे, आपल्याला तिकडे नाही जायचं. मला असं जायचंय की बंकट लालाला ध्यास लागला, कोणाला सांगावं काय सांगावं. लगेच त्यांना असं कळल्यानंतर अशा पद्धतीने सारखा ध्यास असल्यामुळे भेटले ना मग महाराज. संध्याकाळच्या भेटले, बापाला सांगितलं, एवढंच ते देशमुख होते त्यांना देखील सांगितलं. गजानन महाराजने बाबा वडला आपल्या वासदेव यांनी सांगितलं, बंकटलालांनी सांगितलं बाबा अशी अशी मूर्ती आहे. त्यांनी सांगितलं भवानी रावणे आपल्या घरी घेऊन ये. आले असताना अनेक प्रकारची महाराजांची सेवा केली. बंकटलालाच्या घरी राहायला लागले. राहत असताना तिथं जानराव देशमुख त्यांचा मरणांत जवळ आलेला आहे. लगेच त्यांना तीर्थ आता पूर्ण इतिहास सर्वांना माहित आहे. मला महत्वाचं असं सांगायचं होतं, योगीराज गजानन महाराज आजच्या दिवशी प्रगट झालेले आहे. आपण आता काही करू शकत नाही, फक्त एकच करतो, जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन. जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन. गजानन श्री गजानन जय गजानन. शेगाव निवासी श्री गजानन. जय गजानन श्री गजानन जय गजानन. शेगाव निवासी श्री गजानन. जय गजानन श्री गजानन जय गजानन. अनंत कोटी जय गजानन. जय गजानन श्री गजानन जय गजानन. अनंत कोटी श्री गजानन. जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन. जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन. ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज मूलचंद्र सच्चिदानंद भगवती बालक श्रीराम समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अशा पद्धतीने विचार मांडलेला आहे. योग्य विचार असेल तो माझ्या गुरुजनांचा आणि अयोग्य विचार असेल तो माझा. त्यानंतर सर्व गोपाळ भगवंताच्या मागे द्यायला लागले, पोटभर द्यायला लागले. देत असताना आज याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, परवा त्याच्या घरी यशोदळ घराणे यायला लागले. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुडे राहावे ते जावे, पहिली आली धावणी, त्याने की बायका ऐकेली करणी. अशा अनेक भगवान खोड्या करायला लागले. आणि खोड्या करता करता एक दिवस देवाने देवाच्याच घरी चोरी केली. देवाची घरी देवे केली चोरी. माल मुद्द्यास हाती पडला. हाती पडल्यानंतर यशोदेने सांगितलं, कृष्णा उद्यापासून तू गावात राहू नको. त्यानं सांगितलं, आई उद्या जायला मी राहणार. सेवे घेऊन ये गोदना, छोटी छोटी गैया, छोटो छोटो गा, छोटो सोमेरो मदन गोपाळ. भगवान आता सौंगड्यास गाई राखण्याकरता निघालेल्या. गोधणी चारावया जातो शारण पाणी, गाई चाराया रानात गेला. गाई गोपाळ सौंगडे वना. गाई गोपाळ यमुनेच्या यमुनेच्या तीरावर गेले. आणि तीरावर गेले असताना तिथं खेळ खेळायला लागले. पूर्वीचे खेळ इथे दांडू चंडू लगोरी नाना परी खेळ मांडलेला यमुनेच्या तिरी. खेळ खेळता करता गोपाळांना देवाबत झालं खेळणं. खांदी भार पोटी भू काय खेळायाची सू. तुका म्हणे आता खेळ मोळावा तो परता. जेवायचं आहे का? हो. सर्व गोपाळांना का म्हणलं, हिरे गड्या भजावा कड्या, टाक घोंगड्या सोड गाठोड्या शिदोरीच्या,
हरी हा करतो काला तरी बसून यमुनेच्या. सर्व गोपाळांना हाका मारलं. सर्व गोपाळ आले. आले असताना विचार मांडला का रे आपलं गाव एक आहे. हो देवा आपली जात एक आहे. सर्वांची जात एकच आहे बरं. ज्ञानवृंदा मनुष्य जात सकळ हे स्वभावताची भजनशील. सर्वांची जात एकच आहे. मनुष्य जात आहे ना. ह्या जाती मग व्यवसायाहून पडलेल्या आहेत. काय असेल त्या पद्धतीने आपण तिकडे जाणार नाही. मग गाव एक आहे. हो. जात एक आहे. नाही हो. धंदा आणि सर्वांचा एकच आहे. मग जेवण काऊन रे वेगवेगळं. इतर वेळेला कुठं काहीही जेवत जा. ऋषी पंचमी असेल, प्रगट दिन असेल, आपला मोठ्या सप्त्याचं आयोजन असेल, त्यावेळेला सर्वांनी एका ठिकाणी जेवायचं. एका ठिकाणी भगवान गोपाळांनी सांगितलं मान्य केलं देवा मान्य आहे तुझं. तसं नाही मान्य. सर्वांच्या शिदोऱ्या एका ठिकाणी करा. शिदोरीचा कुरु काला एक वाटती एकाला. सर्वांचा शिदोऱ्या एका ठिकाणी केल्या. त्याचा प्रसाद भगवंताने हातामध्ये घेतला. अनेक प्रकारचे लोणचे होते. अनेक प्रकारच्या भाज्या होत्या. मुदा घेऊन या करी आणि पेंद्या वाटी तू शिदोरी. हाता मुदा म्हणजे लाडू. लाडू हातामध्ये घेतला. कमरेला शेला बांधला. त्याच्यामध्ये वेणू खोला. डोक्याला मोराचं पीस होतं. हा हा हा. खांद्यावर ते कांबडी होती. लहान गोपाळ आत घेतली होती. मोठे गोपाळ बाहेर ठेवलते. कारण नेनती तयासी बहु आवडती. नेनते त्याला लय आवडतात. जाणते लोक आवडत नाहीत पण ते घरीच राहतात. काकड्याला येत नाहीत ते. विढाला बिचारे नेनते साधे भोळे आमच्या बाळूमामा सारखे सारंग मामा सारखे येतात ते बिचारे. दत्ताबा सारखे आपल्या मुरली आबा सारखे साधे भोळे लोक येतात. त्यानंतर मग नेनती तयाशी बहु आवडते. जाणताना तो दूर फिटवतो. बऱ्या ते घरीच. इथं आल्यानंतर काहीतरी उपद्रव करतील. त्याच्यापेक्षा नाही आले ते पुरले लांब ठेवतात. जाणते नेनते जवळ घेतले. आणि भगवान कसे दिसायला लागलेले आहेत त्या गोपाळांच्या मेळामध्ये. तर शुकाचार्य मारा राजा परीक्षित राजा बिभ्रत वेणू जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पाणू मसृण कवल तत्फलान्वेंगुलेषु तिष्ठन मध्य नर्वभिक्षे स्वर्गे लोके मिशित भुजे यज्ञ भूक बाल केल. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज की जय. सर्व गोपाळ आनंद घ्यायला लागले यमुनेच्या तीरावरती. जो काला भगवंताने यमुनेच्या तीरावर केला तोच काला आपल्या ज्ञानोबराने. मी माझ्या म्हणणार नाही आज. आपण सर्व वारकरी आहो ना. आबा जरी स्वाध्यायाचे असले तरी ते प्रमुख वारकरी आहेत. विठाला विठाला या गजानन आबामुळे स्वाध्याय परिवाराची एवढी ओळख झाली. आता मी मलकापूर तालुक्यात कीर्तनाला गेलो उमाडीले. तिथं मग 5 फायदे सांगितले उत्सवाचे. ते आल्यानंतर 10 म्हणजे 20-25 आमच्या माता बहिणी पुरुष मंडळी आले. जय योगेश्वर जय योगेश्वर. म्हटलं जय योगेश्वर. महाराज तुम्ही स्वाध्यायामध्ये असता का. म्हटलं मी स्वाध्यायामध्ये नसतो. मी वारकरीच आहे. पण माझे मित्र स्वाध्याय परिवारामध्ये असतात. त्यांनी सांगितलं महाराज लय गोड सांगितलं. म्हटलं हे तुमचंच तुम्हाला सांगितलं. विठाला विठाला आनंदी आनंद. त्यांची संवाद साधला हवे. अर्धा तास संवाद झाला आमचा. कीर्तन झाल्यानंतर आम्हाला 10:30 तिथंच वाजले. आम्हाला लांब जायचं होतं कुठंतरी. गाडी घेऊनच गेलतो. त्यामुळे मग बसलो तिथं गप्पा गोष्टी करत त्यांच्यासोबत. पण मात्र व्यवहारातलं नाही बरं. हरभरे किती झाले तुरी किती आहेत का. हरभरे तुरी असंसारिक लोकांनी विचारावं. परमार्थिक लोकांनी विचारू नये. परमार्थिक लोकांनी विचारावं तुम्ही किती माळा जपत असता. तुम्ही कोणतं पारायण करत असता. ज्ञानेश्वरीचं पारायण करता का. अमुक करता का. आम्ही संजय महाराज हे विचारलं नाही. त्यामुळे फसलो. विढाला विढाला जाऊ द्या आपल्या तिकडे नाही जायचं. माझा मूळ मुद्दा या ठिकाणी आहे की लगेच भगवंताने केला तोच काला माझ्या ज्ञानोबराने केला. तोच काला तुकोबराने केला. तोच काला सखाराम बाबाने केला. तोच काला भोजने महाराजने केला. तोच काला शिवराम बाबाने केला. तोच काला गुंडूजी महाराजने केला. तोच काला किसन महाराजने केला. तोच काला मोरे बाबाने केला. तोच काला श्रीराम बाबामुळे तुम्ही आपण लोक काल्याचे अधिकारी बनलो. एरवी आपण अनधिकारीच होतो. एक श्रीराम महाराज जर समजा मेहून होऊन इलोऱ्याला आलेच नसते तर आपल्याला इलोरा काल दिसलं असतं.
आपण संस्थेत गेलो नसतो. संस्थेत गेलो नसतो आपण म्हणजे संजय महाराज असल्यामुळे आपण मी म्हणून राहिलो. आपण संस्थेमध्ये गेलो नसतो, कीर्तनकार झालो नसतो, या मठाची उभारणी झाली नसती, नाकालाच का आले असता मग हे सर्व. आणि साहेब तुमचं भाग्य आहे, कारण गजानन महाराज प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन गेले. बारशी टाकलेला चालले होते गोंदवाच्या भेटीला, इथं शाळा होती, त्या शाळेवर गजानन महाराज बसले असं मला आमच्या गावातील वैरुद्ध व्यक्ती म्हणजे आकाराम आबा त्यांनी सांगितलं होतं. म्हटलं आबा इथं लय करमते. ते म्हणत महाराज तुम्हाला माहित नाही, इथं प्रत्यक्ष गजानन महाराजचं आम्ही अवली बुवा म्हणत, त्यांना अवलिया बुवा म्हणत, अवलिया बुवाचं दर्शन घेतलं म्हणत आम्ही इथं गजानन महाराजचं. म्हणजे सांगा किती प्रासादिक आहे. आणि अशा प्रासादिक जागेवर आम्ही असो वा नसो, आपली देवता एवढी प्रसन्न असते. पुजोणी देव पाहिजे, पेरोणी शेता जायचे, तो शोणी प्रसाद घ्यायचे. अतिथीचा आपल्याच गावातील असणारे आमच्या नितांत प्रेम करणारे आमचे गुलाबराव आबा एक दिवस आले, वर आले माझ्याजवळ. महाराज म्हटलं काय आबा कधी आला? म्हटलं काल आलो बा. काय राजा म्हण तुम्ही असा व नसो, पण आपल्या मंदिरामध्ये आपल्या परिसरामध्ये जेवढं करमते तेवढं कुठंच करमत नाही. लय संस्थानं पाहिले म्हणत नाही. त्यांनी संस्थांचे नाव निर्देश केला, पण तो नाम निर्देश करणं मला योग्य वाटणार नाही. त्यांनी 2-3 संस्थाने सांगितले. मी अनेक ठिकाणी गेलो, पण महाराज इथं आपले इथं करमते. म्हटलं इथं काकडा होते, इथं हरिपाठ होते, इथं सर्व काही व्यवस्थित पद्धतीनं होते, त्यामुळे इथं करमतेस, त्यामुळे जाऊ द्या. आणि अशा पद्धतीने म्हणून तोच काला आज आपल्याला गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त प्राप्त झालेला आहे. ज्यांच्यामुळे आपण कार्याचे अधिकारी बनलो त्या संतांचं चिंतन निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम. 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 जय जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. आपल्या कार्यक्रमाचे जे अन्नदाते आहेत आदरणीय श्री हरिभक्तीपराय विजयरावजी निकोले यांचा सत्कार भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कारण मागच्या वर्षी काय झालं, साहेब निघून गेले मी बसलो तसं. नाही नाही तुम्ही करा. हार हार नाही नाही तुम्ही करा. नाही नाही सद्गुरु सद्गुरु गजानन महाराज की जय.